जोडले गेलेले आहेत। सबकाजी स्वागत तुमचं TV9 मध्ये। संजय राऊतांनी एक पत्र लिहिलंय काँग्रेस पक्षश्रेष्ठींना। त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्यास तुमचा विरोध आहे, खरं आहे काही? आघाडीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आणि चर्चा ही सुरू नाही आणि या संदर्भामध्ये अशी चर्चा सुरू नसल्यामुळे कुठेही काही तक्रार होण्याचा आणि करण्याचा कुठलाच प्रश्न हा उपस्थित होत नाही। म्हणजे संजय राऊतांनी जे पत्र लिहिले ते तरी खरं आहे ना? म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना त्यांनी सांगितलं की तुमची तक्रार केली आहे त्यांनी की तुम्ही मनसेला सोबत घेण्यासाठी विरोध करताय। नाही, तक्रार करण्यासारख्या काही घटना घडलेल्याच नाही, त्यामुळे तक्रार कशाची करणार आणि का करणार? त्यामुळे मला असं वाटतं की उठवलेली आवई आहे, अशी कुठलीही तक्रार ही होण्याची कुठलीही माझ्याजवळ माहिती नाही आणि काही होण्याचं कारण देखील नाही। बरं, मग मनसे जर महाविकास आघाडीमध्ये आली तर तुम्हाला ते चालणार आहे का? अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये चालणं न चालणं हा काही मुद्दाच त्या ठिकाणी उपस्थित होत नाही। राहिला प्रश्न आघाड्यांच्या अनुषंगानं, पहिले 2019ला महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2024 येता येता इंडिया अलायन्स हे त्याचं स्वरूप आज रोजी संपूर्ण भारतभर आहे। त्यामुळे इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं जे काही निर्णय होतील ते राष्ट्रीय स्तरावर देशभरातल्या सर्व पार्टनरशी बोलून होतील। त्यामुळे अशा स्वरूपाचे जे निर्णय आहेत जे देशातील मित्र पक्षांच्या सोबत, घटक पक्षासोबत आमचं नेतृत्व चर्चा करून घेणार आहे, त्या संदर्भामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करणं हे अनावश्यक आहे। नक्कीच, मात्र तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद हे तसं सर्वोच्च आहे, महत्त्वाचं पद आहे। तुमचं मत पक्षश्रेष्ठींकडनं देखील जाणून घेतलं जाणार आहे की